अरे अरे अरे, हे काय झालं रे बा पोट्टेओ? थांबा थांबा, तुम्हाला पहिल्यापासून सांगतो काय झालं तर. अरे राम राम रे पोट्टेओ, काय म्हणता भाई? उठलो भाई सकाळी, डायरेक्ट आलो ना भाई वावरात. वावरात चक्कर मारून घेतला आणि आलो डायरेक्ट भाजी मंडईत, कारण आज होता भाऊ आपल्या घरी कार्यक्रम. मंडप तर भाई बांधला ना रे बाई. तुम्हाला तर माहित आहे पोट्टेओ, घरी कार्यक्रम असला म्हणजे कामाचा काही वांधाच नाही आहे भाई. आणून घेतले डायरेक्ट पैप, कारण कमी पडले होते. निघता येत नाही डायरेक्ट भिडलो ना रे भाई. वांगे चिरायले, वांगे हिंगे चिरून घेतले, आलो डायरेक्ट घरी येऊन डायरेक्ट तयार बियार होत नाही, डायरेक्ट आलो भाई मंदिरात. कारण माताराणी दर्शन घेतल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. पण इथं आलो तर स्वयंपाक रेडी झाला होता ना. मग काय चिनूभाऊच्या हातानं फटकनी पूजा करून घेतली ना भाऊ, कारण कळस लावणं होतं आपल्याला चिनूभाऊच्या हातानं. मग चढले चिनूभाऊ डायरेक्ट आणि लावून घेतला ना भाऊ कळस गिळस लावून घेतला. आपला कार्यक्रम बी फटकनी अटकून घेतला नो, आलो मी डायरेक्ट चौकात, कारण आज होता ना भाऊ आपल्या चौकात शरबत वाटायचा कार्यक्रम. मग काय ताकदने भिडले ना भाऊ आपले पोट्टे. मग काय तिथपर्यंत म्हटलं आपण चौकातून चक्कर मारून येऊ. चौकात एकदम खतरनाक सीन होता ना भाऊ. डीजे बी यावर्षी एकदम खतरनाक सांगितलं होता. माहोल तर होणार होता ना भाऊ यावर्षी. मग काय तिथून डायरेक्ट आलो चौकात, आणि चौकात आल्यावर म्हणतात पोट्टे हो आम्हाला तर घ्या रे बा ब्लॉग मध्ये. विषय काय म्हटलं पोट्टे हो, घेतलं ना तुम्हाला ब्लॉग मध्ये. पोट्टे झाले खुश. मग काय तिथपर्यंत आले ना भाऊ आपले वारकरी रामनामाचा गजर करत. तिथपर्यंत वारकरीले सगळे आपण शरबत पाजून द्यायला पाहिजे. तिथपर्यंत आले श्रीरामजीची बग्गीचं दर्शन करून घेतलं. मग आले ना रे पोट्टे आपले. आपल्या चौकात आल्यावर पोट्टे झाले भाऊ जराशे भांडणं, पण आपल्या श्रीराम समितीवाले पोट्टे एवढे खतरनाक रपकनी अटकून टाकलं ना. आपला कार्यक्रम एकदम सुरळीत चालू राहू त्याला. चालू पोट्टे भेटू आपण उद्या. जय माता राणी.